जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून पूर्व पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार प्रवीण शामराव पाटील रिंगणात होते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेदिवशी काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत त्यांचा अर्ज राहिला असला तरी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे पूर्व कोडोली पंचायत समितीचे उमेदवार रणजित शिवाजी शिंदे यांना आणि कोडोली जिल्हा परिषदेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार अमरसिंह पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं प्रवीण पाटील यांनी जाहीर केलंय। उघडलेल्या पंचायत समिती पूर्वगणातून मी निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता। 27 जानेवारी रोजी त्याची 3 वाजेपर्यंत मुदत होती। काही तांत्रिक कारणामुळे मी ती माघार घेऊ शकलो नाही माझा फॉर्म। आत्ता मला त्या निवडणुकीमधून मी माघार घेत आहे। माघार घेऊन मी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार रणजित शिंदे, अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील भाऊ व अपक्ष उमेदवार मोहन चोपडे यांना माझा पाठिंबा राहील। ही माघार मी कुठल्याही माझ्या सचोट बुद्धीने, कुठल्याही भरपूरशा आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशरनं घेतलेली नाही आहे। ही माझ्या स्वखुशीने माघार घेत आहे। तरी सर्वांनी या 3 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावी नम्र विनंती। दरम्यान या पाठिंब्याबद्दल आमदार विनय कोरे यांनी प्रवीण पाटील यांचे आभार मानले।